विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण आकाशवाणीसाठी संहिता लेखन या विषयाचा अभ्यास करणार आहोत. या संदर्भातली माझ्या बाजूनं मी जी माहिती तुम्हाला देणार आहे की जे मी स्वतः आकाशवाणीत काम करून कष्ट करून जे मिळवलेलं आहे त्यातले काही इनपुट मी तुम्हाला देईल. आवाज कसा असावा, सादरीकरण कसं करावं, म्हणजे प्रसारणाचा तो विषय आहे. आकाशवाणी हे असं माध्यम आहे की जिथे बघण्याची सोय नाही, ऐकण्याचा विषय आहे. त्यामुळे लोकांनी डोळे झाकून जे ऐकायला पाहिजे ते कसं असावं आणि मग ते तसं असण्यासाठी म्हणजे लोकांनी ऐकावं आणि त्यांच्या मनात ते ठसवावं, हे होण्यासाठी ते कसं लिहावं, हा आपला आजचा अभ्यासाचा विषय आहे. मी स्वतः 1992च्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मी 21-22 वर्षांचा होतो, 91-92च्या काळामध्ये मी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे कॉपी कशी लिहावी, 10 मिनिटांचं वार्तापत्र असायचं. रेडिओवरती सकाळी 7:05 ज्या बातम्या सादर केल्या जायच्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, त्याचं वाचन मी करत होतो आणि एका बाजूला महाविद्यालयीन शिक्षणही घेत होतो आणि पहाटे उठून शिवाजीनगरला जे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे तिथे जाऊन रेडिओ स्टेशनवर वृत्त विभागामध्ये पहाटे बसून भारतभरातून ज्या बातम्या आलेल्या असतात, PTIवर त्यावेळी बातम्या यायच्या. आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभाग जो असतो त्या विभागात वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रतिनिधीकडून ज्या बातम्या यायच्या त्याचं संकलन करायचं आणि त्या दिवसाचा प्राधान्यक्रम ठरवून महत्त्वाच्या बातम्या, आकाशवाणीच्या धोरणात बसणाऱ्या बातम्या निवडायच्या आणि त्याचं लेखन करायचं. बोलीभाषेत लेखन करायचं आणि विशिष्ट वेळेत ते वाचायचं स्टुडिओमध्ये जाऊन. ही जबाबदारी असायची. त्याच अनुभवावर आधारित आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. म्हणजे मी तेव्हा विद्यार्थी दशेत महाविद्यालयीन पातळीवरती जसं वृत्तनिवेदक म्हणून काम केलं, तसं आजही मी संपादक या नात्यानं आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर किंवा अगदी आपल्या नाशिक FM वाहिनीवर सुद्धा माझे काही संवादाचे कार्यक्रम झालेले आहेत. त्यामुळे आज आपण अभ्यास करताना वृत्तलेखन, आकाशवाणीसाठी वृत्तलेखन म्हणजे संहिता लेखन म्हणूया आपण, आकाशवाणीवर जे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याचाही तपशील मी तुम्हाला देणार आहे. तर त्या प्रत्येक कार्यक्रमाचं वैशिष्ट्य कसं असतं, त्यासाठी आपण आपली लेखनशैली कशी ठेवावी ह्याचं विवेचन आपण आज करणार आहोत. मी तुम्हाला आग्रह असा करेल, नेहमी जो करतो, की तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजेत, संदर्भ पुस्तकं वाचलीच पाहिजेत. प्रत्येक विषयाची संदर्भ पुस्तकं, म्हणजे आज आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो आहोत आकाशवाणीसाठीची किंवा FM वाहिनीसाठीची संहिता, स्टोरी किंवा स्क्रिप्ट कसं लिहायचं आहे, तर त्यासाठी आपल्या अभ्यासक्रमात ज्या संदर्भांचा उल्लेख झालेला आहे, ज्या संदर्भ पुस्तकांचा उल्लेख झालेला आहे ते तर तुम्ही वाचाच. पण विशेषतः मी आकाशवाणी आणि दूरदर्शन, हे तुम्हाला उलटं दिसतं आहे पण हे पुस्तक, हे चित्र मला तुम्हाला दाखवायचं आहे की हे चंद्रकांत भोंजाळ यांचं पुस्तक आहे. छोटी पुस्तिका आहे पण ती तुम्ही जरूर रेफर करावी. संदर्भासाठी तिचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल असं मला वाटतं. ज्याच्यामध्ये आकाशवाणीचा उदय, आकाशवाणीचं कार्य कसं चालतं, कार्यक्रमांचे प्रकार, दूरदर्शन या माध्यमाची ओळख, दूरदर्शनचा इतिहास, दूरदर्शनवरील कार्यक्रमांचं स्वरूप आणि माध्यमांचा म्हणजे ह्या माध्यमांचा, दृक आणि श्राव्य माध्यमांचा उपयोग कसा करून घ्यायचा याचा तपशील या पुस्तिकेमध्ये आहे. तुम्ही ती वाचावी असा माझा आग्रह आहे. तसंच मराठी नभोवाणी पत्रकारिता ही एक चांगलं माहिती संकलन आहे. पुरुषोत्तम कोरडेंचं हे पुस्तक आहे. पुरुषोत्तम कोरडे यांनी या पुस्तकामध्ये तपशीलवार तुमच्यासाठी म्हणजे खरं म्हणजे विद्यार्थ्यांनाच उपयोगी पडेल असा सगळा संदर्भ दिलेला आहे. त्यात अगदी नभोवाणी वृत्त प्रसारणाचा प्रारंभ कसा झाला इथपासून ते बातमी म्हणजे काय, नभोवाणीवरच्या बातम्या, वृत्त विभाग जे आहेत आपले पुणे, नाशिक, मुंबई, अगदी दिल्ली, तिथले वृत्त विभाग कसं काम करतात किंवा बातम्यांसाठीचा अनुवाद कसा कराल, बातमीपत्राची भाषा कशी असावी, बातम्यांचं लेखन कसं असावं, हा सगळा तपशील या पुस्तकामध्ये आहे. आपण आज आजच्या अभ्यासामध्ये यातले काही संदर्भ घेतलेलेच आहेत, पण मी आग्रह करेल की तुम्ही स्वतः तपशीलवार हे पुस्तक जरूर वाचावं. तुमच्या ग्रंथालयामध्ये ते असेल, नसेल तर मित्रमंडळींकडून घ्या किंवा मला मागितलं तर मी सुद्धा तुम्हाला देईल, पण वाचलं पाहिजे. कारण आपल्याला जे काही बोलायचं आहे, आपण ज्या माध्यमाच्या संहिता लेखनाचा आज विचार करतो आहोत ते हवेतलं माध्यम आहे. आकाशवाणी म्हणजे आकाशातलं, नभोवाणी
आकाशवाणीला नभोवाणी पण म्हणतात. तर हे नभोवाणी वार्तापत्र किंवा नभोवाणीसाठीचं संहिता लेखन हे करायचं आहे. याचा अर्थ मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगेल, यानंतरही सांगेल की डोळे झाकून माणसांनी आपल्याला ऐकलं पाहिजे. आपल्याला ऐकून त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. असं जर प्रभावी आपल्या हातून कार्य करायचं असेल तर मग स्वतः आपण वाचलं पाहिजे. आपली भाषा, आपली लेखनशैली आकाशवाणीला अनुसरून, आकाशवाणीचं संहिता लेखन हे बोलीभाषेतलं असतं. तो सगळा तपशील मी तुम्हाला आज सांगणार आहे. माझं निवेदन असंच आहे आरंभी की आपण बातमीपत्रांवर जसा फोकस देणार आहोत तसंच अगदी वेगवेगळे कार्यक्रम, युववाणीसारखे कार्यक्रम आहेत, कीर्तनाचे, भेदिक किंवा महिलांसाठीचे वनिता विश्वसारखे दुपारचे कार्यक्रम, म्हणजे परंपरागत आपली आकाशवाणी जी आहे त्याच्यावरती लहान मुलं, महिला, नोकरदार वर्ग, कामगार वर्ग, म्हणजे कामगार जगत हे संध्याकाळी 6 वाजता होणारा कार्यक्रम, 6-6:30च्या दरम्यान ते कार्यक्रम विविध केंद्रांवरून होतात. म्हणजे अगदी कामगार जगत असो, उद्योग जगत असो, अर्थक्षेत्र असो, शेअर बाजाराचं समालोचन असो किंवा दिवसभरामध्ये विविध वेळांमध्ये प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्या, यासाठीच्या संहिता लेखनाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. मी आज स्वतःहून असं ठरवलेलं आहे की मी तुमच्याशी श्राव्य स्वरूपात आज बोलेन. कारण ज्या माध्यमाविषयी मी आज बोलतोय, आकाशवाणी नभोवाणीवरचं संहिता लेखन, तर तिथं माणूस आपल्याला समोर दिसत नाही. त्यामुळे आजचा अभ्यास मी आता माझी प्रतिमा बाजूला नेणार. थोडक्यात मी व्हिडिओवर आज नसेल, अधूनमधून येईल सुद्धा, तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून समारोपात येईल समजा. पण आपण भूमिका अशी ठेवूया की आपलं आजचं सेशन हे तुम्ही सुद्धा डोळे झाकून ऐकावं आणि त्यातल्या मुद्द्यांचं टिपण तुम्ही काढावं. अगदी आज मी तुमच्यासमोर संस्कृत भाषेची संहिता कशी असते आणि तिचं वाचन, तिचं प्रसारण कसं झालं पाहिजे, किंवा हिंदी भाषेमध्ये समजा तुमच्यावरती लिहायची वेळ आली तर मग ते हिंदी लेखन कसं असतं आणि वाचन कसं असतं, अगदी मराठी बातम्या कशा वाचायच्या, याचे काही माझे स्वतःचेच प्रेझेंटेशन्स आहेत. म्हणजे मी आज तुम्हाला बातम्या वाचूनच दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही ते ऐका. तसंच भाषा कशी असावी, कार्यक्रमांचं स्वरूप कसं असतं, याचंही आपण व्हॉइस ओव्हर पॅकेज आज केलेलं आहे, ते तुम्ही ऐका. आणि आपण आज असं ठरवूया की हे इनपुट घेऊन आपण स्वतः असाइनमेंट म्हणून एका बातमीपत्राचं लेखन करायचं. तुम्हाला 10 मिनिटाचं बातमीपत्र द्यायचं आहे. त्यामुळे आजच्या हेडलाईन्स काय आहेत, म्हणजे ठळक बातम्या, एक 4 ते 5 हेडलाईन घ्यायच्या, त्याच्यानंतर सविस्तर वृत्त, मग त्याच्यामध्ये 9 ते 10 बातम्या येऊ शकतात. 10 मिनिटाच्या बातमीपत्रामध्ये 9-10 बातम्या असतात. एखादी बातमी 3 ओळीची असते, एखादी बातमी 4 ओळीची असते, एखादी बातमी 5 ओळीची असते. इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः विश्वासदेवकरः. नमो नमः. सर्वेभ्यः संस्कृतानुरागिभ्यः संस्कृतसप्ताहस्य हार्दिक्यः शुभकामनाः. वयं सर्वे जानीमः एव एतानि दिनानि विशिष्टानि सन्ति. श्रावणपूर्णिमादिने संस्कृतदिनं समाचर्यते. संस्कृतसप्ताहस्य संस्कृतदिनं च आलक्ष्य संस्कृतभारत्या विविधाः कार्यक्रमाः क्रियमाणाः सन्ति. यथा बालप्रतियोगिता, गीतास्पर्धा, शास्त्रपाठनं, सम्भाषणशिबिरपाठनं, बालकेन्द्राणि चेत्यादिने. अयं कालः अस्मद्विकासकालो वर्तते. संस्कृतभारती अभियाने वयं युक्ताः भूत्वा स्वकीयं विकासं कुर्मः. संस्कृतं पठाम समाजाय, संस्कृतं पाठयाम च. नूतनदृष्टेः आधानं स्वजीवने कुर्मः. विगत 40 वर्षेभ्यः संस्कृतभारती निरन्तरं समाजकार्याय संलग्ना अस्ति. भारतीयं सर्वमपि विज्ञानं साहित्यं च संस्कृते एवं निहितमस्ति. संस्कृतं विना भारतं पुनः विश्वगुरुः भवितुं नार्हति. तत्र अस्ति सर्वेषां महनीयं योगदानं. तदर्थमहं सर्वान्नपि सामाजिकान्, ज्येष्ठान्, श्रेष्ठान्, महापुरुषान् च सविनयं प्रार्थये यदस्मिन् अवसरे संस्कृतज्ञानं सम्प्राप्य पुनरेकवारं भारतं विश्वगुरुं प्रति नेतुं वयं कटिबद्धाः भवेम इति निवेदनम्. समाजस्य हितं
संस्कृते निहितम संस्कृत भारतम समर्थ भारतम। ये आकाशवाणी का पुणे केंद्र है। अब आप विश्वास देवकर से निवेदन सुनिए। नमो नमः। नमस्ते। सभी संस्कृत प्रेमियों को संस्कृत सप्ताह की हार्दिक शुभकामनाएं। हम सब जानते हैं कि इन दिनों में कुछ विशेष है। श्रावण पूर्णिमा को संस्कृत दिवस के रूप में पालन किया जाता है। संस्कृत सप्ताह और संस्कृत दिवस के उपलक्ष्य में संस्कृत भारती के द्वारा संस्कृत के विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है, जैसे बाल प्रतियोगिता, संगीत प्रतियोगिता, शास्त्राध्ययन, संस्कृत शिविर, बालक केंद्र इत्यादि। ये समय हम सबका विकास का समय है। संस्कृत भारती के अभियान में हम शामिल होकर खुद का विकास करें, संस्कृत पढ़े और दूसरों को भी पढ़ाए। हम अपने जीवन में नया दृष्टिकोण बनाए। पिछले 40 वर्षों में संस्कृत भारती संस्था निरंतर सामाजिक कार्यों में निरत है। भारतीय ज्ञान और विज्ञान सब कुछ संस्कृत में ही निहित है। संस्कृत के बिना भारत कभी भी विश्वगुरु नहीं बन सकता। यहाँ आप सभी का योगदान महत्वपूर्ण है। इसलिए मैं सभी वर्ग के ज्येष्ठ श्रेष्ठ महापुरुषों को तथा सामाजिकों को विनयपूर्वक प्रार्थना करता हूं कि इस अवसर पर हम सब संस्कृत ज्ञान प्राप्त कर भारत को फिर से विश्वगुरु बनाने के लिए आगे बढ़े, अपना योगदान दे। समाज का हित संस्कृत में निहित। जयतु संस्कृतम, जयतु भारतम। धन्यवाद। आकाशवाणी पुणे। विश्वास देवकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमेरिकेच्या निवडणुकीचा कौल वेटिंगवर। अमेरिकेच्या निवडणुकीचा कौल वेटिंगवर। ट्रम्प बायडेन यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस। प्राथमिक निकालास विलंब होणार। महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहांचा पडदा आज उघडणार। तरण तलावांना सुद्धा परवानगी। इंडोर खेळाडूंनाही त्यांना त्यांच्या इच्छेनुसार खेळण्याची आता परवानगी। रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। नागपूरमध्ये 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। रेल्वेला आता ASIचा आधार। सीईटीची परीक्षा 31 जानेवारीला होणार आणि रिलायन्सचे प्रतिनिधी चौकशी समोर। ठळक बातम्या। अनेक वादांनी भरलेल्या आरोप प्रत्यारोपांनी रंगलेल्या कोरोनाच्या काळातही विक्रमी मतदान झालेल्या आणि मतांचं ध्रुवीकरण असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अनिश्चितता अजूनही संपलेली नाही। रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे। मतमोजणी पूर्ण न झाल्यानं विजयाचा अंदाज स्पष्टपणे आलेला नाही। त्यामुळे अमेरिकेचा अध्यक्ष कोण असेल ही उत्सुकता आता ताणली गेली आहे। अलास्का, अॅरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, माइने, नेवादा, उत्तर कॅरोलिना आणि पेनसिल्व्हानिया तसंच विस्कॉन्सिन इथले निकाल येणं अजून बाकी आहे। अध्यक्षपदाबरोबरच अमेरिकेमध्ये सिनेट आणि लोकप्रतिनिधी गृहासाठी सुद्धा मतदान झालं आहे। सिनेटमध्ये 100 सदस्य तर लोकप्रतिनिधी गृहामध्ये 435 सदस्य आहेत। या दोन्ही सभागृहात आपल्या पक्षाचं वर्चस्व असेल तरच अध्यक्षांना पूर्ण क्षमतेनं आपल्या अधिकारांचा वापर करता येतो। त्यामुळे या दोन्ही सभागृहांसाठी
अमेरिकेमध्ये तुल्यबळ लढत होते आहे. महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण होणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चित्रपटगृहांना लागलेलं टाळं आजपासून म्हणजेच 5 नोव्हेंबरपासून उघडणार आहे. त्याचबरोबर मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, जलतरण तलाव आणि योगशाळा सुद्धा अटी आणि शर्तींसह उघडायला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. गेल्या 7 महिन्यांपासून चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असल्यानं मोठा आर्थिक फटका मनोरंजन क्षेत्राला बसला होता. दिवाळीच्या निमित्तानं चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी निर्माते आणि कलावंतांनी केली होती. या पार्श्वभूमीवर 50% आसन क्षमतेसह चित्रपटगृह आता सुरू केली जातील. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी काल सकाळी अटक केली. अर्णब यांच्यासह आयकास्ट, स्लॉश स्काय या मीडिया कंपनीचे फिरोज खान, मगरपट्टा येथील स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनाही पोलिसांनी अलिबाग न्यायालयात हजर केलं. सुमारे 6 तासांच्या न्यायालयीन सुनावणीनंतर अर्णब यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अॅनालिटिक्स या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी चालवली आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयानं हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेसोबत भागीदारी केली आहे. संस्था रेल्वेकडून गोळा करण्यात आलेल्या डेटाचं विश्लेषण करण्याचं काम करेल. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा सायन्स, बिग डेटा अॅनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या घटकांचा समावेश असेल. रेल्वेच्या प्रत्येक झोनमध्ये हा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आता नेमला जाणार आहे. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी अर्थात सीईटीची परीक्षा आता पुढच्या वर्षी 31 जानेवारीला होणार आहे. गोव्यातील काणकोण बीचवर चापोली डॅमच्या परिसरामध्ये अश्लील छायाचित्र केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अभिनेत्री पूनम पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेटा सुरक्षेविषयक संसदीय समितीच्या चौकशीला आज रिलायन्स जिओचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. यावेळी समितीच्या अध्यक्षांनी या प्रतिनिधींना युजर्सच्या डेटा सुरक्षेसंदर्भात विचारणा केली. नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे आणि नाशिकला बॅगा चोरांची आंतरराज्य टोळी गजाआड करण्यात आली आहे. प्रादेशिक बातम्या संपल्या. वृत्तपत्रांमधल्या बातम्या वाचण्यासाठी असतात, तर आकाशवाणीवरच्या बातम्या ह्या ऐकण्यासाठी असतात. वृत्तपत्रातल्या बातमीतलं संपूर्ण वाक्य, सगळं वाक्य किंवा उतारा आपण एकाच वेळी आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पाहिल्यानंतर त्याचा आशयसुद्धा आपल्या लक्षात येतो. पण आपण बातम्या ऐकतो तेव्हा कान एक एक शब्द ग्रहण करत असतात, ग्रास्प करत असतात आणि संपूर्ण वाक्य ऐकल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला लागतो. हे लक्षात घेऊन आकाशवाणीच्या बातम्यांचं लेखन लक्षात घ्या की हे आपण डोळ्यांसाठी नव्हे तर कानांसाठी करत असतो. छोटी छोटी वाक्य, सोपी सोपी वाक्य, सोपी शब्दरचना ही आकाशवाणीच्या बातमी लेखनासाठी, संहिता लेखनासाठी आवश्यक आहे. कारण अशी छोटी वाक्य किंवा सोपे शब्द ऐकणाऱ्यांना चटकन समजतात. आता आकाशवाणीच्या बातम्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्या बातम्या सांगितल्या जातात, म्हणजे त्या अशा संभाषणासारख्या असतात, बोलल्यासारख्या असतात. त्या एकदाच ऐकायला मिळतात आणि त्या चालू घडीच्या, म्हणजे या काळाच्या, या क्षणाच्या, त्या दिवसाच्या अशा बातम्या असतात. त्या आकाशवाणीसाठी जेव्हा आपण संहिता तयार करतो आहोत, बातमी लिहितो आहोत किंवा अन्य कार्यक्रमांसाठी लेखन करतो आहोत, तर एक भान तुम्हाला ठेवावं लागेल की
वृत्तपत्रातली बातमी आणि आकाशवाणीतली बातमी यांच्या भाषेतला फरक समजूनच घ्यावा लागेल. आता एक उदाहरण आपण घेऊया की वृत्तपत्रातली एक बातमी आहे. राज्याचे एकंदर हित पाहता एनरॉनला विजेचे दर कमी करावयास लावणे व त्याचा भार केंद्राने उचलणे हाच पर्याय उत्तम असल्याचे पाचपुते यांनी सांगितले. हे पेपरमध्ये छापून आलेली बातमी आहे, वाक्य आहे. एका बातमीतलं वाक्य आपण उदाहरणादाखल समजा घेतलं. आता हेच वाक्य आकाशवाणीच्या बातमीपत्रासाठी कसं घेतलं जाईल, कसं लिहिलं जाईल, तर राज्याचं एकंदरीत हित पाहता एनरॉनला विजेचे दर कमी करायला लावणं आणि त्याचा भार केंद्रानं उचलणं हाच पर्याय उत्तम असल्याचं पाचपुते यांनी सांगितलं. आता काय फरक लक्षात आला तुम्हाला? बोलताना आपण राज्याचे याच्याऐवजी राज्याचं करावयास लावणे हे पेपरमध्ये छापून आलं, पण आकाशवाणीसाठी लिहिताना आपण करायला लावणं व हा शब्द वृत्तपत्रात छापून आलाय, पण आपण बोलताना आकाशवाणीसाठी आणि केंद्राने ह्या शब्दाच्या ऐवजी केंद्रानं, उचलणे याच्याऐवजी उचलणं, असल्याचे याच्याऐवजी असल्याचं आणि सांगितले याऐवजी सांगितलं असं म्हणतो. त्यानुसार आपण आकाशवाणीच्या बातमीपत्राच्या भाषेत बदल करतो, तर ती बातमी ऐकली जाते आणि ऐकणाऱ्याला अरे हे आपल्याशी बोलतायत असं वाटतं. त्यामुळं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अशीच बोलीचालीतली भाषा वापरली जाते. श्रोत्यांना चटकन आकलन होण्यासाठी आकाशवाणीची बातमी त्या बातमीची भाषा स्वाभाविक असावी, म्हणजे सहज साधारण असावी. एरवी आपण घरात किंवा आपल्या मित्रांमध्ये जसं बोलतो तशी ती संवादी भाषा असली पाहिजे. आता दैनंदिन व्यवहारात आपण बोलताना साधे सोपे शब्द वापरतो, अवघड पांडित्यपूर्ण शब्द वापरत नाहीत. आता काही जण वापरतात, म्हणजे तुम्हाला माझ्याही बोलण्यामध्ये काही शब्द पांडित्यपूर्ण येत असतील, तो माझ्या सवयीचा भाग आहे. पण काही वेळा ते असं मला अनेकदा माझे समोरचे सहकारी ऐकवतात, अहो किती पांडित्यपूर्ण बोलता तुम्ही. म्हणजे तज्ज्ञ हा शब्द मी बोलताना सुद्धा सहज तज्ज्ञ असं म्हणतो. आता ही माझ्या जिभेला, माझ्या वाणीला लागलेली सवय आहे, परंतु असं पांडित्यपूर्ण बोलणं बातम्यांमध्ये, आकाशवाणीच्या बातम्यांमध्ये विशेषतः चालत नाही. भाषेच्या शुद्धतेचा आग्रह आपण जरूर धरायचा, परंतु याचा अर्थ हा नव्हे की जडजंजाळ शब्द वापरायचे, कठीण शब्द वापरायचे. म्हणजे जे सोपे सोपे शब्द उपलब्ध आहेत त्याच्याऐवजी ठरवून असे शब्द वापरायचे की जर ग्रामीण भागातल्या माणसानं ते ऐकलं बातमीपत्र तर त्याला वाटेल की अरे हे बातमीपत्र आपल्यासाठी नाहीच आहे, असं होता कामा नये. त्यामुळं आपण एरवी आपली भाषा, आपली बोली दोन प्रकार आहेत. म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना जड शब्द माहितीच नसतात, त्यामुळं ते वापरायचं कारणच नाही. परंतु ज्याचं शिक्षण समजा संस्कृत अभ्यासक्रमामध्ये झालेलं आहे, त्याला विषय संस्कृत होते किंवा वातावरण घरामध्ये संस्कृत असेल, तर सहज साधारणपणे तत्सम शब्द हे बोलीतही येतात. परंतु मी हे अगदी विनयानं सांगतो की ठरवून तत्सम शब्द आकाशवाणीवरती जर तुम्ही वापरू लागलात तर ते तसे नाहीच स्वीकारले जात. शुद्धतेचा आग्रह धरला जातो, परंतु ती शुद्धता ही बोली भाषेतली हवी. म्हणजे बोलणे, करणे हे बातमीत नाही चालत. बोलणं, करणं असं अपेक्षित आहे. आणि त्याचं कारण असं की आकाशवाणीवरचं बातमीपत्र लाखो कोट्यवधी लोक ऐकत असतात आणि ते ऐकणारे हे ग्रामीण भागात, आदिवासी पाड्यात, वाड्यांवर, वस्त्यांवर आहेत. त्यामुळं त्यांना त्या बातमीशी नातं जोडता आलं पाहिजे, तर तो ते ऐकेल. ह्या दृष्टीनं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एरवी आपलं पांडित्य एका बाजूला, आणि जेव्हा आपण आकाशवाणीसाठी काम करतो आहोत तेव्हा प्रमाण भाषा आहेच ती. प्रमाण भाषेचं महत्त्व कोणीही नाकारू शकतच नाही, परंतु आकाशवाणीला बोलीभाषा ही आवश्यक बाब आहे. आपण काही उदाहरणच घेऊया. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला की बातम्यांमध्ये बोजड शब्द जाणीवपूर्वक टाळावेच लागतात.
त्याची काही उदाहरणं आपण लक्षात घेऊया की विधिज्ञ या शब्दाला तुम्ही वकील हा पर्याय वापरला पाहिजे. निवासस्थान आकाशवाणीसाठी घर. अनुभूती त्याच्याऐवजी अनुभव. मान्यता मंजुरी. पर्यवसान त्याच्याऐवजी रूपांतर किंवा परिणाम. पूर्ववैमनस्य हे वृत्तपत्रात छापून येणं ठीक आहे, पण तुम्ही जर आकाशवाणीच्या बातमीपत्रात हा उल्लेख केलात आणि एखाद्याला घाई असेल आणि वाचण्याच्या ओघामध्ये बातमीपत्र संपायची वेळ आलेली आहे आणि त्या शेवटच्या काही सेकंदात जर असं अवघड शब्द बातमीपत्रात असेल तर त्याचं फंबल होऊन जातं. फंबल म्हणजे काय, तर शब्द चुकणं, उच्चार चुकणं. त्यामुळं पूर्ववैमनस्य असा शब्द आला तर त्याच्याऐवजी पूर्वीचे भांडण असं म्हणायला पाहिजे. प्रतिशत त्याच्याऐवजी टक्के. आदान प्रदान त्याच्याऐवजी देवघेव किंवा देवाण घेवाण. विपर्यास त्याच्याऐवजी उलटे चुकीचे. समर्थन त्याच्याऐवजी पाठिंबा. सर्वेक्षण त्याच्याऐवजी पाहणी पाहणी. आगमन होणे त्याच्याऐवजी येणे. निदर्शनास आणणं. आता हे बातमीपत्रात तुम्ही जर वाचायला लागला तर ते दर्शनास आणणं किंवा निर्दर्शनास आणणं असं काहीतरी फंबल होण्याची शक्यता असते. त्याच्याऐवजी सोपा शब्द दाखवणे. नजरेला आणणे. एखाद्याचं निधन झालं असेल आणि तुम्ही आकाशवाणीच्या बातमीसाठी त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. आता हा शब्द शुद्ध आहे, चांगला आहे, पण आकाशवाणीसाठी याच्याऐवजी निधन, त्यांचं निधन झालं असं आपण म्हणायला पाहिजे. म्हणजे प्राणोत्क्रमण होणं याऐवजी निधन होणे किंवा मृत्यू येणे असा शब्द वापरूया. आता एकसमयावच्छेदे करून हा शब्द आहे. म्हणजे मी काही जसं याच्या आधीच्या एका व्याख्यानात मी बोललो होतो पहा, यादृच्छिक विश्लेषण हे असले जड जंजाळ शब्द अगदी अलीकडच्या काळात तर वृत्तपत्रातही टाळले जात आहेत. त्याच्याऐवजी सोपी सोपी शब्दरचना ही अपेक्षित धरली जाते आहे. आकाशवाणीतही तसंच अपेक्षित आहे. त्यामुळं एकसमयावच्छेदे करून ह्याच्याऐवजी एकाच वेळी. अधिग्रहण करणे हा सरकारी शब्द आहे, त्याच्याऐवजी ताब्यात घेणे. पाचारण करणे त्याच्याऐवजी बोलावणे. हस्तगत करणे त्याच्याऐवजी ताब्यात घेणे किंवा मिळवणे. गांभीर्यपूर्वक त्याच्याऐवजी गंभीरपणे. वितरण याला पर्यायी शब्द वाटप. मार्ग पुणे मुंबई महामार्ग. आता हा शब्द चालू शकेल एक वेळ, पण तुम्ही त्याच्याऐवजी पुणे मुंबई रस्ता असं बोललात की ते पटकन ओठावरही येतं. ऐकणाऱ्यालाही त्याच्या बोलीभाषेतला तो शब्द आहे असं अगदी दुर्गम भागात आदिवासी वाड्या वस्त्यांवरती राहणाऱ्यालाही वाटतं, मग अरे हा म्हणजे हे रस्त्याची म्हणजे आपल्या भागाची गोष्ट करतायत. ही काळजी घेणं आवश्यक आहे. अशी काही उदाहरणं तुम्ही जरूर आता यापुढं मी तुम्हाला आवाहन असं करणार आहे की तुम्ही सोपे सोपे शब्द हे आकाशवाणीच्या संहिता लेखनासाठी ठरवून घ्या की कशाऐवजी कुठला शब्द वापरायचा आहे. कारण आकाशवाणीच्या बातम्या ह्या संभाषणासारख्या असाव्यात. दोन माणसं बोलत आहेत, एखाद्या व्यक्तीशी आपण अनौपचारिकरित्या बोलतो आहोत तसं स्वरूप त्यांना आलं पाहिजे. बोलताना आपली वाक्य साधी सोपी असतात ना, सुटसुटीत बोलतो ना आपण, एकदम 4-5 शब्दांचं 5-6 शब्दांचं आपलं एक वाक्य असतं. तशीच वाक्यरचना आकाशवाणीच्या बातमीची अपेक्षित असते. बातमीच कशाला, युववाणीसारखा कार्यक्रम किंवा संध्याकाळी वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम असतात, सकाळीसुद्धा कुठलाही कार्यक्रम असो, छोटी वाक्य सोपे शब्द ही आवश्यकता आहे. आता आपण आणखी एखादं उदाहरण घेऊया. वृत्तपत्रातली एक बातमी आहे समजा, मुंबई तारीख. आता ही बातमी वृत्तपत्रातली मी जशीच्या तशी तुम्हाला वाचून दाखवतो. दक्षता आयोगाकडून आल्याची बतावणी करून नागपूरच्या पोलीस आयुक्तांना धमकावल्याबद्दल अटक करण्यात आलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता अभय पुंडलिक याच्याकडे दक्षता आयोग, उत्पादन शुल्क विभाग आदीचे खोटे शिक्के व लेखन सामग्री सापडली असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
यांनी शुक्रवारी दिली. आता ही फार जुनी बातमी तुम्हाला मी वाचून दाखवतो आहे की जेव्हा छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते तेव्हा ही बातमी आकाशवाणीवर कशी वाचून दाखवली असेल. आता छगन भुजबळ हे सार्वजनिक वितरण व्यवस्था खात्याचे मंत्री आहेत, नाशिकचे पालकमंत्री आहेत. आता तीच बातमी त्यावेळी आकाशवाणीवरती कशी वाचून दाखवली होती हे मी तुम्हाला सांगतो. नागपूरच्या अभय पुंडलिक प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री श्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. दक्षता आयोगाकडून आल्याची बतावणी करून पोलीस आयुक्तांना धमकावल्याच्या आरोपावरून अभय पुंडलिक याला अटक करण्यात आली आहे. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. त्याच्याकडे दक्षता आयोग, रॉ, उत्पादन शुल्क विभाग आदींचे खोटे शिक्के आणि लेखन सामुग्री सापडली असल्याचं श्री भुजबळ यांनी सांगितलं. आता ह्या बातमीमध्ये एक उल्लेख झालेला आहे. म्हणजे मी तुम्हाला संहिता लेखन जसं शिकवतो आहे तसं नुसतं लेखनापुरती आपली जबाबदारी मर्यादित नाही आहे. त्या बातमीमध्ये जर काही आक्षेपार्ह वर्णन असेल किंवा उद्या त्याच्यावरती वादळ होण्याची शक्यता असेल तर संहिता लेखकानं सुद्धा काळजी घेण्याची आवश्यकता असते आणि वृत्त संपादन करणाऱ्यानं सुद्धा काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्या बातमीमध्ये एक उल्लेख झाला आहे बघा की पोलीस आयुक्तांना धमकावल्याबद्दल अटक करण्यात आलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता. आता इथे एक आक्षेप येऊ शकतो. तो काँग्रेसचा कार्यकर्ता, तो भाजपचा कार्यकर्ता, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता, हे असं वादग्रस्त विधान आकाशवाणीसारख्या माध्यमाला अपेक्षित नसतं. एरवी म्हणजे जर पेपर काँग्रेसचा असेल तर ते ही बातमी पहिल्या पानावर छापतील, ठरवून छापतील की तो RSSचा कार्यकर्ता होता, तो भाजपचा कार्यकर्ता होता. किंवा हेच उलटं घडलं की काँग्रेसच्या कार्यकर्त्यासंदर्भातलं एखादं वादग्रस्त वक्तव्य असेल तर जे उजव्या विचारसरणीचं वृत्तपत्र आहे कुठलंही असू दे ते ती बातमी ठरवून पहिल्या पानावर छापतील. पण आकाशवाणीसारख्या माध्यमाला असा विशिष्ट निर्देश करून त्या संघटनेच्या बदनामीला आपण कारण होतो आहोत असं करता येत नाही. उलटपक्षी असा कोणताही वादग्रस्त उल्लेख हा आकाशवाणीचं संहिता लेखन करणाऱ्याला आणि संपादन करणाऱ्याला काळजी घ्यावी लागते, तपासावं लागतं. त्यातला शब्द आता हे मग सिद्ध करण्याची जबाबदारी येते की त्यानं ते वक्तव्य मी RSSचा कार्यकर्ता आहे म्हणून मी तुम्हाला धमकावतो आहे असं केलं होतं का. त्या दोघांचं व्यक्तिगत काही घडलेलं असेल आणि त्यातून तो वाद घडला असू शकतो. ह्या सगळ्याचं आकाशवाणीनं पार्टी होण्याचं काही कारण नसतं. आकाशवाणीच काय, जो कोणी तटस्थ माध्यम संस्था आहे, तटस्थ म्हणूया आपण, अशा तटस्थ माध्यम संस्थेवरती ही जबाबदारी असते की असं कुठल्या संघटनेला तुम्ही बदनाम नाही करू शकत, अगदी पक्षांना सुद्धा बदनाम नाही करू शकत. हां, असं जर झालं असेल की त्यांनी आधीच जाहीर केलं असेल आणि ते पक्षाच्या लेटर हेडवर पत्र देऊन जाहीर केलं असेल की आम्ही भाजपचे कार्यकर्ते उद्या निषेध करणार आहोत, आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते उद्या निषेध करणार आहोत, म्हणजे नागपूरच्या पोलीस आयुक्तांकडे जाऊन आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत किंवा काय असेल ते आम्ही त्यांचं काय तोंडाला काळं फासणार आहोत, असं घडतं. समाजात असे वाद खूप घडत असतात. परंतु ते त्या संस्थेनं अधिकृतपणे काही केलेलं आहे का, इतके ते नंतर वादाचे विषय येतात. त्यामुळे हे मी थोडं जास्त वेळ तुम्हाला सांगतो आहे की ही खूप संवेदनशील गोष्ट आहे. ती काळजी आपल्याला संहिता लेखन करताना घ्यायची असते. आपण आकाशवाणीसाठी FM चॅनलसाठी संहिता लेखनाचा अभ्यास करतो आहोत. त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही सगळे मिळून असा जरूर प्रयत्न करा की आकाशवाणीवर कार्यक्रम चालतात कुठले, त्यांचे प्रकार काय आहेत, आणि मग त्यानुसार आपली आवड जी असेल स्वतःची, म्हणजे तुमच्यापैकी कोणाला संगीताची आवड असेल, कोणाला नाटकाची आवड असेल, कोणाला कथा लेखनाची आवड असेल,
कुणाला निरूपण करण्याची आवड असू शकते, कुणाला बातमी वाचनाची आवड असू शकते, किंवा महिलांवरती फोकस करून, बालकांवरती फोकस करून काहीतरी तुम्हाला करावंसं वाटत असेल एक व्यक्ती म्हणून, किंवा ग्रामविकासाच्या क्षेत्रात काम करण्याची तुमच्यापैकी कोणाला इच्छा असू शकते, शेतीच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असू शकते, तुम्हाला क्रीडा स्पोर्ट्सबद्दल तुम्हाला आवड असू शकते, तुम्ही स्वतः शिक्षक व्हायचं, प्राध्यापक व्हायचं ठरवलेलं असू शकतं. तर जीवनाची ही जी वेगवेगळी क्षेत्रं आहेत ना, याच्याशीच संबंधित कार्यक्रम आकाशवाणीवर किंवा FM चॅनलवरती प्रसारित केले जातात. त्यामुळे आपण संहिता लेखनाचा जेव्हा अभ्यास करतो आहोत तेव्हा त्या क्षेत्रातलं संहिता लेखन, त्या कार्यक्रमांचं स्वरूप कसं असतं, त्यात काय घडतं, नेमकं काय ऐकवलं जातं, त्यानुसार मग आपण आपलं लेखन कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे आपण हे समजून घेऊ की आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे प्रकार काय आहेत आणि त्याचा गाभा काय असतो. आता संगीत संगीत ही गोष्ट अशी आहे की आपण अगदी डोळे मिटून संगीताचा आस्वाद घेतो, आनंद घेतो गाण्याचा. शास्त्रीय संगीत असो, उपशास्त्रीय संगीत असो, संगीताचेही अनेक प्रकार आहेत. आणि आकाशवाणी तर खास संगीतासाठी प्रसिद्ध असलेलं माध्यम आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांपैकी साधारणपणे 39.22% कार्यक्रम हे संगीताचे असतात. त्या क्षेत्रातल्या संगीत कलाकारांच्या कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर केंद्रांच्या कक्षांमधले कार्यक्रमसुद्धा, म्हणजे त्या भागातले, म्हणजे आपण महाराष्ट्रात आहोत परंतु बेळगावमध्ये जर कोणी कलावंत असतील, गायक असतील, तर त्यांचेही कार्यक्रम आपल्या इथे ऐकवले जातात. निरनिराळ्या भागातल्या कलावंतांच्या कार्यक्रमांचं ध्वनिमुद्रण केलं जातं आणि ते एकमेकांना पाठवलं जातं. म्हणजे दिल्लीतून आकाशवाणीच्या पुणे केंद्राला संगीताचा कार्यक्रम दिला जातो, पुण्यातून दिल्लीला दिला जातो. जळगावचा कार्यक्रम असेल तर तो नाशिकला पाठवला जातो, नाशिकच्या आकाशवाणी केंद्राला, नाशिकवरून तो पुण्याला पाठवला जातो. म्हणजे आता समजा कुसुमाग्रजांचं एक असं आपल्या गावामध्ये, आपल्या गावातली आठवण घ्यायची झाली तर कुसुमाग्रजांचं एक असं वर्तुळ होतं की त्यांच्या समवेत संवाद त्यांच्याशी बोलण्यासाठी खूप लोक यायचे. मग ती संगीत क्षेत्रातली असायची, अन्य क्षेत्रातली मंडळी असायची. तर त्यांच्यासमोर, म्हणजे तात्यांसमोर एखाद्यानं गाणं गायलं तर त्याचंच कार्यक्रमात रूपांतरण करून आपल्या इथले नाशिक आकाशवाणीचे सहकारी तो कार्यक्रम पुण्याला पाठवायचे आणि पुण्याचे लोकसुद्धा, म्हणजे आकाशवाणीच्या पुणे केंद्रातले अधिकारीसुद्धा अतिशय आदरानं त्या कार्यक्रमाचं आकाशवाणीवरून प्रसारण करायचे. तर हे असं होतं. ह्यातून काय घडतं मग, दिल्लीचा कार्यक्रम नाशिकला, नाशिकचा कार्यक्रम पुण्याला, पुण्याचा बेळगावला, बेळगावचा काय तिकडे आंध्र प्रदेशामध्ये. यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीला लागते. त्यामुळे आपण संहिता लेखनाचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण जर नाशिकमध्ये आहोत तर आपलं लेखन हे फक्त नाशिकपुरतंच मर्यादित राहणार आहे असं अजिबात मानू नका. उलटपक्षी नाशिक आकाशवाणीवरून जर तुमची एखादी संहिता प्रसारित होत असेल तर ती जगभरात ऐकली जाते. म्हणजे जसं त्यांचं प्रक्षेपणाची मर्यादा असेल त्यानुसार, म्हणजे परिघ असतो ना विशिष्ट, जसं पुणे आकाशवाणी आहे, त्यांचं एक परिघ असतो, म्हणजे कुठंपर्यंत त्या बातम्या ऐकल्या जाऊ शकतील. त्यामुळे आपण असं म्हणूया की जिथंपर्यंत आकाशवाणीची प्रसारणाची क्षमता आहे तिथंपर्यंत आपल्याला पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळं आपण संगीताचं बोलतो आहोत तर संगीत हा केवळ श्राव्य कला प्रकार आहे, म्हणजे ऐकलं जातं. संगीत हे ऐकलं जातं. त्यामुळं आकाशवाणी ह्या निव्वळ श्राव्य माध्यमाला तो अतिशय जवळचा आहे. श्राव्य म्हणजे ऐकण्याचं माध्यम. आपला देश खंडप्राय देश आहे. वेगवेगळे जिल्हे, वेगवेगळे प्रांत, वेगवेगळी राज्य. त्यामुळं आपल्या देशामध्ये गायनशैलीसुद्धा वेगवेगळ्या आहेत आणि त्या रूढ आहेत. त्यांचा प्रसार आणि त्यांची देवाणघेवाण करण्याचं खूप चांगलं काम आकाशवाणी ह्या माध्यमानं केलेलं आहे आणि ते डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तसं संगीताकडं पाहिलं पाहिजे की आपल्याला अशी संधी आहे सगळ्यांकडे जाण्याची. आता आपण आता नाटकाचं बोलूया. म्हणजे संगीताचं मी आपल्याला असं म्हटलं की तुम्हाला स्वतःला गाण्याची आवड असेल तर तुमचं गाणं सगळीकडे जातं. आपण नाटकाचं उदाहरण घेऊया की नाटक हा रंगमंचावर सादर केला जाणारा कला प्रकार आहे.
रंगमंचावरचं याचा अर्थ असा की ते समोर दिसतंय आपल्याला, समोर रंगमंच आहे, त्याच्यावरती वेगवेगळी पात्र येत आहेत आणि अभिनय सादर करत आहेत आणि त्यांच्या संवादाच्या शब्दफेकीमधून समोरच्या प्रेक्षकांना आकर्षित केलं जातं. म्हणजे म्हटलं तर नाटक हा बघण्याचा विषय आहे, पण नाटक हा आकाशवाणीवरूनही प्रसारित होणारा विषय आहे. म्हणजे रंगमंचावरचं पात्र हे अभिनय करतं तर त्याच्या हालचाली वगैरे ह्याच्यातून समोरच्या प्रेक्षकांना कळतं तो साधारण काय म्हणतोय. पण तेच नाटक जर आकाशवाणीवरून प्रसारित करायचं झालं तर तिथे तुम्हाला हालचालींच्या ऐवजी तुमच्या आवाजातले चढ उतार ह्याच्यावरती प्राधान्य द्यावं लागणार आहे आणि त्या चढ उतारांवरून ऐकणाऱ्याला आकर्षित करण्याची जबाबदारी असते. त्यामुळं बघा बरं, केवळ म्हणजे पात्र तर अदृश्य आहेत, दिसत नाही आहेत पात्र, परंतु केवळ श्राव्य माध्यमाच्या द्वारे म्हणजे केवळ ऐकतायत लोक, पण ते ऐकत असताना त्या रसिकांच्या मनामध्ये सगळं नाट्य, सगळा थरार, त्या नाटकात जे काही लेखकाला संदेश द्यायचा आहे तो सगळा संदेश आपल्या शब्दांमधून आणि जे कोणी ते शब्द वाचणार आहेत त्यांच्या वाणीमधून उभं करण्याचं सामर्थ्य हे रेडिओ नाटकानं प्राप्त केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी सुद्धा माझ्या शालेय पातळीवर म्हणजे मी जेव्हा शिकत होतो तेव्हा रविवार सकाळ नाट्य वाचन स्पर्धा नावाच्या स्पर्धा महाराष्ट्रभर घेतल्या जायच्या. मला आठवतं मी 8वी-9वीत असेल, नाही 8वी-9वीत काय, मी तर 7वीत सुद्धा भाग घेतला होता, 6वीत सुद्धा भाग घेतला होता. म्हणजे मी 6वीत असताना रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यावेळी पारितोषिकं पटकावली होती. मला आठवतं मी एका ओल्या रात्री ह्या एकांकिकेचं वाचन केलं होतं त्यातल्या एका पात्राचं आणि आमच्या त्या नाट्यवाचनाला प्रथम पारितोषिक, पहिलं पारितोषिक मिळालेलं होतं. त्यामुळं रेडिओ नाटकाचं एक स्वतंत्र असं नाट्यलेखन तंत्र असतं. ते नाट्यलेखन तंत्र आपण संहितेचा अभ्यास करतोय त्यामुळे संहितेच्या अंगानंच मी तुम्हाला सगळं सांगतो आहे की ते तंत्र तुम्ही समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे बोलीभाषा असावी, कुठे अनुस्वार आहे, कुठे पॉज घ्यायचा आहे, हे संहिता लेखनामध्ये सांगणं आवश्यक असतं. नभोनाट्य म्हणजे जसं मी आता एका ओल्या रात्री ह्या मीच सादर केलेल्या एका नाट्यवाचनाची आठवण तुम्हाला सांगितली की नभोनाट्याला एक स्वतंत्र वाङ्मय प्रकाराचा दर्जा जर कोणी प्राप्त करून दिला असेल तर तो आकाशवाणीनं प्राप्त करून दिलेला आहे. लोकरंजनाचं, उद्बोधनाचं काम नभोनाट्यांनी केलं होतं एकेकाळी. म्हणजे प्रयोगशीलता हे नभोनाट्याचं खास वैशिष्ट्य म्हणता येऊ शकेल. मराठीमध्ये विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, सुरेश खरे, पु ल देशपांडे अशा नावाजलेल्या नाटककारांनी नभोनाट्य लिहून नभोनाट्याची प्रतिष्ठा वाढवली आणि आकाशवाणीची सुद्धा प्रतिष्ठा वाढवली. तर तुम्ही त्यांची नाटकं आकाशवाणीवर कशी सादर केली गेली हे तुम्ही आकाशवाणीच्या आर्काइव्हला जा, ऑनलाईन जे काही उपलब्ध असेल ते तुम्ही पहा, ऐका आणि त्यातून मग आपल्या संहिता लेखनाचा सराव सुरू करा. आता जसं मी संगीत ह्या किंवा नाटक ह्या प्रकारासंदर्भातलं संहिता लेखन किंवा एकूण त्याचं जे श्राव्य सामर्थ्य आहे त्याबद्दल बोललो. आता आपण निवेदन किंवा निरूपण प्रधान कार्यक्रम आकाशवाणीवरती असतात. कीर्तन असतं, भेदिक नावाचा कार्यक्रम आकाशवाणीवर असतो संध्याकाळच्या वेळी. तर भेदिकासाठीचं लेखन, कीर्तनासाठीचं लेखन किंवा कोणताही कार्यक्रम म्हणजे भाषणं असतील, संवाद असतील, चर्चा होतात आकाशवाणीवर, परिसंवाद होतात, मुलाखती होतात, युववाणीसारखा कार्यक्रम होतो. तर ह्या सगळ्यासाठी लेखन कसं करावं याचं आपण बोलतो आहोत. म्हणजे युववाणीसाठी समजा तुम्ही जर लेखन करायला निघाला असाल तर ती भाषा मुलांच्या ओठावरची असली पाहिजे. तिथे तुम्ही पांडित्यपूर्ण किंवा 40 वर्षांपूर्वीचे शब्द जर युववाणी कार्यक्रमात घ्यायला लागलात तर तुमचा कार्यक्रम काय कोण ऐकेल? म्हातारे नाहीत ऐकणार. कार्यक्रम युवकांसाठी असेल म्हणजे आत्ताच्या 15-20 वर्षाच्या मुलांसाठी असेल तर त्या मुलांच्या ओठात आत्ता कुठले शब्द आहेत किंवा त्यांच्या आवडीचे कोणते विषय आहेत त्याला अनुसरूनच तुम्हाला युववाणीसारख्या कार्यक्रमाचं संहिता लेखन करावं लागेल, विषयांची निवड करावी लागेल आणि तसं ते सादर करावं लागेल. त्यामुळं तुम्ही हे मुद्दे लक्षात घ्या की संहिता तयार कशी करायची आहे, कोणासाठी करायची आहे. युवकांसाठी करायची असेल तर भाषा युवकांची हवी,
कीर्तन परंपरा आहे आपली. तर मग कीर्तनामध्ये जसं भजनं आहेत, गवळणी आहेत, त्यांचा एक एक 2-2 ओळी घेऊन कार्यक्रम तयार करायचा. त्यामुळे संगीत आणि नाटक याच्याखेरीज निवेदन स्वरूप किंवा निरूपण प्रदान असे कार्यक्रम जे होतात, तर त्या त्या कार्यक्रमातलं जे वैशिष्ट्य आहे, म्हणजे कीर्तनामध्ये तुम्हाला भजनं सांगावीच लागतील, अधूनमधून एखादी गवळण सांगावी लागेल, प्रबोधन करायचं आहे, परंतु त्यासाठी आधार घ्यावा लागेल. तर संहिता लिहित असताना तुम्हाला मग तुकाराम समजले पाहिजेत, ज्ञानेश्वर समजले पाहिजेत, एकनाथ समजले पाहिजेत आणि त्यांचं संदर्भ घेऊन, त्यांच्या रचना घेऊन आपल्याला लिहावं लागेल. आपण बोलत होतो भाषणांचं, युवावाणी जसं बोललो तसं समजा भाषणाचं लेखन करायचं आपल्याला, संवादाचं किंवा एखाद्या विषयावरची चर्चा घडवून आणायची आहे किंवा परिसंवाद करायचा आहे. तर मग तुम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे समजा आपण 21व्या शतकातला भारत या विषयावरती तुम्हाला आकाशवाणीवर भाषण तयार करायचं आहे, करा संहिता लेखन, अशी असाइनमेंट दिली गेली. तर तुम्ही तुमच्या भाषणाचा आरंभ करताना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आठवण केली पाहिजे. आणि मग त्यांनी भारत हा जगातला प्रमुख देश होण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं, समर्थ भारताचं, असा संदर्भ घेऊन तुम्ही लेखन सुरू करायचं. आणि त्याच्यामध्ये बघ ज्ञानविज्ञानाची भाषा, अगदी त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांचा एखादा उतारा देऊन किंवा त्याच्यामध्ये राजीव गांधींनी भारताला जे विज्ञान तंत्रज्ञानाच्या पातळीवर आणून सोडलं तसं एखादं उल्लेख करून मग तुम्ही ते भाषण पुढं नेलं पाहिजे. आणि त्यात सगळा म्हणजे गेल्या 50-60 वर्षामध्ये आपण केलेली प्रगती जी असेल त्या प्रगतीचे उल्लेख आणि त्याच्या जोरावर पुढच्या काळातली आव्हानं आपल्याला पेलायची असतील तर मग ती आव्हानं कुठली आहेत आणि आपल्याला संधी कुठल्या आहेत, असा सगळा तपशील घेऊन तुमचं भाषण तुम्ही तयार करायला पाहिजे. समजा याच विषयावर संवाद तयार करा असं तुम्हाला सांगितलं, तर मग संवादामध्ये 2 किंवा 3 व्यक्ती असतील, चर्चेच्या स्वरूपातलं संवाद, म्हणजे संवाद हा 2 व्यक्तींमधला, चर्चा 3-4 व्यक्तींमधली, परिसंवाद 5-6 व्यक्तींमधला, असं एक एक कार्यक्रमाचं संहिता लेखन हे आपण इमॅजिन करूया आणि त्यानुसार विचार करूया की भाषण हे आपण स्वतः लिहिणार आहोत, आपण वाचणार आहोत किंवा आपण सादर करणार आहोत. संवाद दोघांमध्ये असणार आहे, म्हणजे 2 पात्र असतील, त्यामुळे प्रत्येक पात्राचा संवाद तुम्हाला लिहावा लागेल. चर्चा 3 माणसांमध्ये असेल तर ते 3 व्यक्ती कोण मुद्दा म्हणजे कोण विरोधाचं बोलणार आहे, कोण समर्थनाचं बोलणार आहे आणि तिसरा त्या दोघांचा समन्वय काढण्यासाठी काय संवाद करणार आहे, असं इमॅजिन करून लिहायचं असतं. परिसंवाद लिहायचा आहे समजा. आता असं होतं की काही परिसंवाद हे लाईव्हच होतात, थेट होतात, त्यामुळे तिथं संहिता लेखन करायची गरज नसते, परंतु तरीसुद्धा त्या परिसंवादाची दिशा काय असली पाहिजे याचा विचार आपल्याला आकाशवाणीचा किंवा त्या कार्यक्रमाचा निर्माता म्हणून करावा लागतो. आणि तसं मग त्या कार्यक्रमाचं डायरेक्शन द्यावं लागतं. तसं काही वेळा स्क्रिप्टिंगसुद्धा म्हणजे संहिता लेखनसुद्धा करावं लागतं. तुम्हाला असं सांगितलं गेलं की एक मुलाखत घ्यायची आहे, त्यामुळे त्या मुलाखतीचा स्टोरी बोर्ड तयार करा. तर तो स्टोरी बोर्ड तुम्हाला करावा लागतो. म्हणजे मुलाखतीचा आरंभ कसा होईल, मुलाखतीचा समारोप कसा होईल, मधले 10-15 प्रश्न जे काही असतील. आकाशवाणीचे कार्यक्रम हे 7 मिनिटांच्या किंवा 10 मिनिटांच्या वर अजिबात नसतात. काही भेदिकसारखे म्हणजे संध्याकाळचे जे कार्यक्रम आहेत ते सुद्धा अगदी 15 मिनिटाचे 14 मिनिटांचे इतकं ते असं चपखल असतं, बांधीव असतं, कालबद्ध असतं. तर मग तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की समजा तुम्हाला असं सांगितलं गेलं की युववाणीसाठी तुम्ही 3 मिनिटांचं स्क्रिप्ट आम्हाला करून द्या. मग 3 मिनिटांसाठी किती शब्द तुम्हाला लागणार आहेत, तुमच्या अक्षरामध्ये एका पानात किती शब्द बसतात, याचा अंदाज घेऊन तुम्हाला तेवढी पानं तयार करावी लागतील. वाटल्यास त्याचा तुम्ही सराव करून पहा, स्वतःच वाचा, लिहायचं आणि आपण वाचून बघायचं की आपण लिहिलेलं किती वेळात होतं आहे. आणि मग आकाशवाणीनं किंवा काय तुमच्या FM चॅनलनं तुम्हाला किती वेळासाठीचं संहिता लेखन करायला सांगितलं आहे, असं आपल्याला सराव करायचा आहे. त्यामुळे सामान्यतः आकाशवाणी किंवा FM चॅनलवरचे जे कार्यक्रम आहेत ते प्रसंगाला अनुसरूनच असतात किंवा चालू घडामोडींवर आधारितच असतात. जसं निवडणुकांच्या काळांमध्ये राजकीय पक्ष ही आपापली भूमिका मांडण्यासाठी आकाशवाणीवरती बोलतात. पहा बरं, अलीकडच्या काळात तर प्रत्येक पक्षाला विशिष्ट वेळ दिला जातो आणि त्याप्रमाणे पक्षप्रतिनिधींची भाषणं आकाशवाणीवरून प्रसारित होतात. आता त्याच पक्षप्रतिनिधींनी तुम्हालाच सांगितलं की हे जरा माझं भाषण लिहून दे रे, तर तुम्हाला ते भाषण लिहून देता आलं पाहिजे. म्हणजे त्या पक्षाची भूमिका काय आहे, त्या नेत्याशी संवाद करून तुम्हाला त्याची संहिता करता आली पाहिजे. हे आपल्याला शिकायचं आहे. चर्चा, परिसंवाद, मुलाखती
अशा सगळ्या ज्याला आपण काय प्रासंगिक महत्त्वाचे कार्यक्रम म्हणूया किंवा विषय म्हणूया, अशा विषयांवरती तुम्हाला माहितीपर किंवा उद्बोधक अशा पद्धतीचं संहिता लेखन करताच आलं पाहिजे. म्हणजे काय परिसंवादाचा विषय आरोग्याचा असू शकतो, नाट्य किंवा चित्रपट क्षेत्रातल्या नवीन प्रयोगांचा असू शकतो, पर्यावरण, महिलांचे हक्क, कायदे अशा विषयांवरची भाषणं करायला तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं किंवा चर्चा घडवा असं सांगितलं जाऊ शकतं. मुलाखत घ्या, म्हणजे पर्यावरण संवर्धन या विषयावरती मुलाखत घ्या, मेधा पाटकर यांचीच मुलाखत घ्या. मग त्यामुळे तुम्हाला मेधा पाटकरांची मुलाखत घेण्याची असाइनमेंट दिली गेली, तर मग मेधा पाटकर यांचं नर्मदा बचाव आंदोलन काय आहे हे आपल्याला आधी अभ्यास करावा लागेल आणि त्यानुसार आपल्या संहितेमध्ये त्याचा उल्लेख करावा लागेल. तर असं आपल्याला संहिता लेखनाचं अंग समजून घ्यावं लागेल आणि त्यानुसार कौशल्य वाढवावी लागतील, लेखन कौशल्य. त्यातला सगळ्यात केंद्रीभूत मुद्दा, सेंटर पॉईंट मी जो तुम्हाला सांगतो आहे ते बोली भाषेवर भर द्यायचा. आता आपण बातमीपत्राचं उदाहरण घेऊया. म्हणजे मी तर स्वतः पत्रकारितेलाच शिकवतो, पत्रकारिता अभ्यासक्रमालाच. त्यामुळं आमच्या दृष्टीनं बातमीपत्र, न्यूज बुलेटिन्स हा आमचा महत्त्वाचाच विषय असतो. म्हणजे वृत्तपत्र क्षेत्रामध्ये पूर्णवेळ काम करायला जाणारी जी मुलं असतात त्यांना तर आम्ही स्टोरी बोर्ड शिकवतो, रनडाऊन कसा करायचा ते शिकवतो. मी असं म्हणेल की तुम्हीसुद्धा हे समजून घ्या की आकाशवाणीचं बातमीपत्र कसं असतं, वृत्तचित्र कसं असतं, प्रत्यक्ष वर्णन म्हणजे रनिंग कमेंट्री. तुम्ही पहा, जेव्हा टी व्ही नव्हता तेव्हा आकाशवाणी ही एक मक्तेदार माध्यम होते आणि त्या काळामध्ये म्हणजे तुमचा जन्मही झाला नसेल तेव्हा क्रिकेटचे जे काही मॅचेस चालायच्या त्याचं समालोचन किंवा गाण्यांच्या कार्यक्रमांचं समालोचन हा किती क्रेडिबल भाग होता, म्हणजे त्याला किती प्रतिष्ठा होती. म्हणजे अमीन सायनीसारखा निवेदक हा जगात गाजला ना. त्यामुळं निवेदन या विषयाचं सामर्थ्य आकाशवाणीनं जगाला सांगून दिलेलं आहे. तर ते आपण समजून घेऊया की महत्त्वाच्या विषयांवरची चर्चा समाचार सेवा प्रभाग ह्या विभागामार्फत केली जाते. दररोज वेगवेगळ्या भाषांमधून बातमीपत्र दिली जातात. तर ते बातमीपत्र आपण तयार करण्यासंदर्भामध्ये आपल्याला जर कौशल्य वाढवायचं असेल तर मी जसं सातत्यानं सांगतो आहे की तुम्ही त्या काळातल्या घटना घडामोडी यांची माहिती ठेवत जा आणि मग तसं बोलीभाषेतलं लेखन आपल्याला करायचं आहे. बातमी कधी घडलं आहे, काय घडलं आहे, कसं घडलं आहे, त्या दृष्टीनं आपल्या लेखनात त्याचे उल्लेख आले पाहिजेत. आता आपण महिला आणि बालकांसाठीचे कार्यक्रम यांची काही उदाहरणं घेऊया. महिला विश्व, माहेर, आकाशवाणीवरचा म्हणजे आकाशवाणीवर असे कार्यक्रम होतात पहा की घर अंगण, वनिता मंडळ हा आकाशवाणीवरचा गाजलेला कार्यक्रम आहे. अशा कार्यक्रमांसाठीचं संहिता लेखन जर तुम्हाला सांगितलं गेलं तर ते कसं असू शकतं. म्हणजे साधारणपणे दुपारच्या वेळी घरातली पुरुष मंडळी बाहेर गेलेली असतात आणि त्यावेळी घरामध्ये महिला एकट्याच असतात. मग ती आपल्या दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीशी बोलती आहे, तर ती कशी बोलेल. तर ती सखी, अगं तू बघितलं का काय झालं आज सकाळी, भांडणच झालं, कचरा टाकणं ह्या विषयावरून भांडण झालं, असं काहीतरी प्रसंग घेतला जातो आणि मग त्या दोघीजणी एकमेकांशी काय सांगायला लागतात. मग त्या कशाचं तरी उणं काढतात, हे असंच करते, ती तसंच करते. त्यामुळं आपल्या सखीविषयक कार्यक्रमाचं लेखन हे अशा भाषेतलं असलं पाहिजे. हे असं बघ, ती तशीच आहे बघ, तुला सांगू का, ती ना कोणाशी धड वागतच नाही, असं तुम्हाला लिहावं लागणार आहे. त्यामुळं बाह्य जगाशी संपर्क तुटलेल्या महिलांसाठी आकाशवाणीच्या रूपानं एक नवी खिडकी उघडली जाते आणि तिचा जगाशी संपर्क जुळतो. हे बलस्थान आहे आकाशवाणीचं. आपल्याकडं अनेक महिला अशिक्षित आहेत, त्यांना त्यांच्या जगण्याशी जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टींवर लोकशिक्षण देण्याचं कार्य खरं म्हणजे महत्त्वाचं काम अशा कार्यक्रमांमधून होतं. आरोग्य चर्चा, गर्भारपण, बाळंतपण, बालसंगोपन, आहार, परसातली बाग, शिवणटिपण, गृहसौख्य, महिलांचे कायदे, त्यांचे हक्क किंवा सणावारांच्या काळामध्ये महिलांची जी व्रत वैकल्य असतात, गणपती आला, दिवाळी आली, दसरा आला, तर त्यावेळी महिला काय करतात हे डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला तशा संहिता तयार कराव्या लागतील. त्याचं आपण आज प्रशिक्षण घेतो आहोत की तुम्ही एक इमॅजिनेशन करा. म्हणजे दिवाळी जवळ आल्यानंतर महिला काय करतात, दसऱ्याची तयारी करण्यासाठी महिला काय करतात. म्हणजे दसरा काढणं नावाची गोष्ट असते. म्हणजे काय,
तर दसरा झालेला आहे आणि दिवाळी आता तोंडावर आलेली आहे. तर मग महिला घरातल्या ज्या काही जुन्या पाण्या वस्तू असतात, हां, काय जे साचलेलं असतं, जाळी जळमटं साचलेली असतात घरात ना, असा लोकांनी असं हे राहू दे ते राहू दे असं म्हणून वस्तू अशा दाबवून ठेवलेल्या असतात, इकडं तिकडं दाबलेल्या असतात वस्तू. तर मग ती घरातली जी गृहिणी असते, ती गृहिणी हे असं सगळं साचलेलं, दाटलेलं, आडगळ झालेलं, ती सगळं ती बाहेर काढते आणि मग ती काय रद्दीवाल्याला देते किंवा ते काय फेकून देते. तर हे असं सगळं डोळ्यासमोर घेऊन तसा एखादा कार्यक्रम तुम्हाला करता येऊ शकतो की हे दसरा काढणं आहे. म्हणजे काय, तर स्वच्छता करणं आहे. म्हणजे काय, तर दिवाळी सणाला सामोरं जाणं आहे. म्हणजे काय, तर आपल्या जीवनाचं जे चक्र आहे 12 महिन्यांचं, 12 महिन्यामध्ये 12 सण असतात. त्यातलं आपण दिवाळीचं उदाहरण आता आपण दिवाळी जवळ आली आहे म्हणून एक मी तुम्हाला असाइनमेंटच देतो की दिवाळी जवळ आल्यानंतर घरातलं जे वातावरण असतं त्या वातावरणाचं संकल्पचित्र डोळ्यासमोर ठेवून तुम्ही एक संहिता तयार करा आणि त्याच्यावर आधारित एक 5 मिनिटांचा कार्यक्रम करा. मग एक घर आहे, त्या घरामध्ये नवरा बायको आहे, त्यांना काही 1 किंवा 2 मुलं आहेत. आपल्या घरातलं डोळ्यासमोर चित्र आणलं तरी चालेल. आणि मग कसे संवाद होतात, म्हणजे घरातली आई बाबांना काय म्हणते, बाबा आईला काय म्हणतात, हां, घरात आवरासावर करण्याचा जो विषय असतो त्याच्यामध्ये मग आईची अपेक्षा असते ना की बाबांनी मदत केली पाहिजे आणि बाबा मात्र काय तोरेबाज बाबा, पेपर वाचत बसलेत, टी व्ही बघत बसलेत, त्यांचे वेगळेच इंटरेस्टचे विषय. पण त्या माऊलीला असं वाटत असतं की आपल्या कष्टाचा भार आपल्या नवऱ्यानं उचलला पाहिजे. असे सगळे विषय असे डोळ्यासमोर आणा आणि लिहा बरं एक कार्यक्रम. ही एक असाइनमेंटच तुम्हाला आजच्या व्याख्यानाच्या निमित्तानं. आकाशवाणीसाठीचं संहिता लेखन या विषयाचं आपण आता चर्चा केली. तुम्ही पुढच्या पिढीचे प्रतिनिधी, म्हणजे आता तुम्ही पदवी घ्याल आणि बाहेर पडाल, तर तुम्हाला आकाशवाणीबरोबरच प्रचंड मोठ्या संख्येनं येत असलेल्या ज्या खाजगी वाहिन्या आहेत, FM चॅनल्स, तिथे खूप संधी आहेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या गुणकौशल्यांचा विकास करायला पाहिजे. म्हणजे आकाशवाणीसारखं माध्यम जे आहे, सरकारी माध्यम, प्रसार भारतीच्या अखत्यारीत येणारं आकाशवाणी हे माध्यम, तिथला जो कोड ऑफ कंडक्ट आहे, तिथली आचारसंहिता जी आहे, तिची भाषा, तिची बोली वेगळी आहे. आणि ज्या खाजगी FM वाहिन्या आहेत त्यांचं धोरण वेगळं असतं, त्यांचं आर्थिक धोरण वेगळं असतं आणि त्यानुसार त्यांचं संहिता लेखन म्हणजे कंटेंट क्रिएशन जे आहे ते सुद्धा वेगळं असतं. ते पण तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला आता तर पाहिलं असेल तुम्ही की टाइम्स ऑफ इंडियाचं रेडिओ मिर्ची असो किंवा दिव्य मराठीचं सुद्धा FM चॅनल आहे. अगदी पुढारीसारख्या मराठी वृत्तपत्र समूहानं सुद्धा रेडिओ टोमॅटो हे FM चॅनल चालवलेलं आहे. आपल्या नाशिकमध्ये रेडिओ विश्वास ही वाहिनी आहे. म्हणजे कम्युनिटी रेडिओच्या खूप संधी आता नव्या संदर्भामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत आणि तिथे मात्र तुम्हाला फार पांडित्यपूर्ण, फार गंभीर, सगळं शुद्धच असलं पाहिजे किंवा नको लोकांना ऐकताना कसं वाटेल, या परिघाच्या पलीकडे FM चॅनल जी असतात, खाजगी रेडिओ चालवणारे जी स्टेशन्स आहेत, तिथे तुमची भाषा, तुमची बोली ही साधारणपणे तरुणांना आकर्षित करणारी अशीच असली पाहिजे. या संदर्भात तुम्ही याच्या आधीच्या सेशन्समध्ये माहिती घेतलेली आहे, त्यामुळं मी त्यावर आज फार भर देत नाही. परंतु जाता जाता मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की ज्या पिढीचं तुम्ही प्रतिनिधित्व करता आहात त्याच पिढीचा रेडिओ तुम्हाला पुढे चालवायचा आहे. कारण या पुढचा श्रोता हा तरुण श्रोता असेल, त्यामुळे तरुणांना आकर्षित करणाराच कंटेंट तुम्हाला क्रिएट करावा लागेल. तुम्ही जरूर पहा, म्हणजे तो FM वाहिन्यांचं काम करणारा जो कोणी निवेदक आहे तो आता वृत्तनिवेदक अजिबात राहिलेला नाही. जसं पूर्वी दूरदर्शनवर बातम्या वाचल्या जात होत्या, सांगितल्या जात होत्या, आता बातम्यांचं सादरीकरण होतं, कास्टिंग होतं. त्यामुळे त्याला न्यूज कास्टर असा शब्द आलेला आहे. वृत्त सादर करणारा माणूस असं त्याचं वर्णन झालं जसं टी व्हीमध्ये. तसं आता आकाशवाणीचं खाजगीकरण जेव्हा, म्हणजे आकाशवाणी हे माध्यम जेव्हा खाजगी चॅनल्सकडे, खाजगी वाहिन्यांकडे, FM वाहिन्यांकडे आलं आणि मोठ्या प्रमाणावर कम्युनिटी रेडिओ आले, मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहिन्या, रेडिओ स्टेशन्स आली, तर तिथे लहान मुलांची पण भाषा, तरुणांची पण भाषा आणि ती थेट त्यांच्या ओठावर रुळणारी भाषा असाच कार्यक्रम सादर केला जातो. त्यामुळे तो कार्यक्रम सादर करणाऱ्याला आरजे म्हटलं जातं. आरजे म्हणजे रेडिओ जॉकी. म्हणजे त्यानं जोक करत करत बोलायचं आहे, त्यानं फार गंभीर राहून बोलायचं अजिबात नाही.
तो बोलताना हसला पाहिजे, तो खेळला पाहिजे. त्यांनी भाषा जी मुलांच्या तरुणांच्या ओठावरती जी भाषा असते त्यातले शब्द वापरले पाहिजेत. हे आपल्याला नव्या संदर्भातल्या संहिता लेखनामध्ये पाहावं लागेल आणि तुम्ही ते अवगत करावं असं मी आवाहन करतो. तुम्हाला विशेषतः कम्युनिटी रेडिओ स्टेशन्समध्ये नंतर खाजगी FM वाहिन्यांमध्ये सुद्धा खूप संधी आहेत आणि त्या पुढच्या काळात आणखी वाढणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमांचं रूपही खूप लाईव्ह होणार आहे. तुम्ही जर पाहिलं तर अगदी आता FM स्टेशनवरून सांगितलं जातं कुठल्या भागात काय गर्दी झालेली आहे, कुठल्या भागात ट्रॅफिक जाम आहे, कुठल्या भागात पाऊस पडतो आहे किंवा कुठे अपघात झालेला आहे. म्हणजे नाशिक कसारा घाटामध्ये अपघात झाला आहे आणि तिथली वाहतूक विस्कळीत आहे आणि तिथल्या प्रवासामध्ये साधारणपणे 2.5 तासाचा विलंब होणार आहे. त्यामुळे नाशिकला निघणाऱ्यांनो किंवा मुंबईला पोहोचणाऱ्यांनो सावध राहा, हे तो आरजे सांगतो. थोडक्यात रेडिओ जॉकी ह्या व्यक्तिमत्वानं केवळ विनोदच करायचे आहेत आणि जोक करत करतच सादरीकरण नाही, हसत खेळत त्यानं सादरीकरण करायचं आहे, वाचायचं आहे, कम्युनिकेट करायचं आहे. तर अशी कौशल्य तुम्ही विकसित करावीत. रेडिओ जॉकी म्हणजे जॉकी नाही, जोक करत करत परंतु संदेश वहन करणारं व्यक्तिमत्व, अशा प्रगल्भ दृष्टिकोनातूनच आपल्याला पाहावं लागेल आणि त्यासाठी तुमचं वाचन असणं महत्त्वाचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, भले तुम्ही नव्या जगाचे, नव्या युगाचे नवे शिलेदार असाल, परंतु याचा अर्थ हा नव्हे की आपल्याजवळ माहिती काहीच नाही आणि निघालाय आरजे व्हायला. आपल्याजवळ माहिती काहीच नाही आणि नेतोय वेळ मारून. तर असं वेळ मारून नेणं एकदा सहन केलं जाईल, दोनदा सहन केलं जाईल, पण तुमच्याकडे जर माहितीचा साठा नसेल, तुमच्याकडे जर संदर्भ नसतील, तर तुमचे आरजेपण हे टिकणारं नसतं. त्यामुळे यापुढच्या काळात नव्या परिभाषेतली जी काही आकाशवाणीची रचना झालेली आहे, खाजगी FM चॅनल्स आलेली आहेत, त्यावर सुद्धा जर तुम्हाला संधींचा शोध घ्यायचा असेल तर अंगभूत वाचन कौशल्य, आपला आवाज, त्याचं डिक्शन इथपासून ते आपलं FM स्टेशन कुठल्या कुठल्या एरियामध्ये जातं आहे, ऐकलं जातं आहे, त्याचं सगळं भान ठेवून तुम्हाला तुमची माहिती अद्ययावत करावी लागणार आहे. तसे तुम्हाला कार्यक्रम आखावे लागणार आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती गाणीच ऐकवत राहिलात तुम्ही, FM स्टेशन आहे आणि चालली आहेत गाणी, जुनी कॅसेट लावली आहे आणि अधूनमधून तो आरजे येतोय, काही जोक सांगतोय आणि निघून जातोय, हे नाही चालणार. माणसाच्या रोजच्या संघर्षाला उपयोगी ठरू शकेल असा इनपुट आपण काही देणार आहोत का, तर त्या देण्यासाठीची सज्जता आपल्याला या अभ्यासातून करायची आहे आणि तशी गुणकौशल्ये वाढवायची आहेत. हे कधी होऊ शकतं की कितीही व्यावसायिक वाहिन्या, म्हणजे आमचा फोकस हा अर्थकारणावर आहे आणि मग जाहिराती भरपूर आहेत, त्यामुळे काय आम्ही म्हणेल ते कार्यक्रम, आम्ही म्हणेल तोच कास्ट, आम्ही म्हणेल तेच आरजे, असं तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना तरी असं इम्प्रेशन करवून घेऊ नका की 21व्या शतकातलं FM स्टेशन जरी असलं तरी त्यालासुद्धा माणसाच्या जीवन मरणाचंच धोरण विचारात घ्यावं लागतं आणि जे ऐकणाऱ्याला उपयोगी त्याचं सादरीकरण हाच प्राधान्यक्रम ठेवावा लागतो. हे आपण गंभीरपणे घेऊया. त्याच्यामुळे आरजे म्हणजे रेडिओ जॉकी ह्या नावातला जोक हा जो विषय आहे तो केवळ हलके फुलके होणे, म्हणजे बोलता बोलता फारच गांभीर्य आला आणि माणसाला भीतीच वाटायला लागली असं नको, किंवा माणूस गंभीरच होत गेला असं नको. ह्या दृष्टीनं तो आरजे हा डिझाईन केला गेलेला नव्या युगाचा, नवा आकाशवाणीचा किंवा FM स्टेशनचा प्रतिनिधी आहे. ते म्हणजे उद्याचे तुम्ही आहात. म्हणजे तुमच्यातलंच कुणीतरी आरजे होऊ शकतं. तर ती आरजेपणाची गुणकौशल्य तुम्ही विकसित करा. त्यासाठी वाचत राहा, त्यासाठी बोली भाषेत लिहित राहा, तो सराव करा आणि तुमचं व्यक्तिमत्व विकसित करा असं आवाहन करतो. आपण आज या ठिकाणी थांबूया.